एका वृद्ध महिलेच्या घरातून तब्बल 10 लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती। मात्र नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केवळ काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लावून 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींना कसे पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून काय जप्त करण्यात आलं जाणून घेऊया। ही घटना नागपूरच्या गिट्टी खदान भागात घडली आहे। कनिष परवीन शेख रफिक वय 58 वर्ष हे त्यांच्या राहते घर सोडून काही दिवसांकरिता त्यांच्या भावाकडे बुट्टीबोरी येथे गेल्या होत्या। या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी मोठ्या सफाईने घरातील बेडरूम मधील कपाटातून रोख 13,000 रुपये, सोन्याचे सुमारे 134 ग्रॅम वजनाचे दागिने आणि 210 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरलेत। या सर्व चोरीच्या सामानांची एकूण किंमत जवळपास 9,65,700 रुपये होती। ही चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर कनिष परवीन यांनी तात्काळ गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आणि तपास सुरू केलाय। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने सुरू केलाय। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 संशयितांना ओळखलेत। 34 वर्षीय हरजित सिंग उर्फ गरम अजब सिंग गरेवाल आणि 21 वर्षीय रजत चक्रधर खोब्रागडे असे होते। दोन्हीही आरोपी नागपूरमधील जरीपटका भागातील रहिवासी होते। पोलिसांनी अत्यंत चलाखीने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले। ये वारदात दाबा में हुई थी 13 अगस्त 2025 में। इसका इन्वेस्टिगेशन गिट्टी खदान पुलिस कर रही है और घरफोड़ी विरोधी पथक को गोपनीय खबरों से मालूमात हुई है कि इस वारदात में जरीपटका में 2 आरोपी है। उनका नाम पता चलने पर हम जाल बिछाकर उनको दोनों आरोपी ताबे में लिया है। एक है हरजीत सिंह गरेवाल और दूसरा है रजत खोब्रागडे। ये दोनों भी हिस्ट्री शीटर है। इनके ऊपर काफ़ी घरफोड़ी के गुने दाखिल है। इनके ताबे में से 1,39,750 रुपये कीमती अवैध जब्त किए और अगले इन्वेस्टिगेशन के लिए गिट्टी खदान पीएस के ताबे में दे दिए। ये जो इन्वेस्टिंग किए है हमारे सीनियर डीसीपी सर माकनीकर सर और एसीपी पाटिल सर इनका मार्गदर्शन मिला है। या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे नागपूर पोलीस नेहमी सतर्क असतात।